सत्यात उतरलं आहे आणि गृहनिर्माण मंत्र्याच्या हस्ते ते आपल्याला मिळतंय. दुसरे लाभार्थी त्यांनी आपलं नाव सांगायचं आहे, ओळख पटवायची आहे. आपल्याला SMS आला असेल तर तात्काळ त्यांनी मंचाच्या बाजूला यायचं आहे. पूजा शिंदे दुसरे लाभार्थी आहेत. %20 सर्वसमावेशक योजनेमध्ये यांना लागलेलं आहे. खूप खूप अभिनंदन. पुढच्या लाभार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी लवकर विजेत्यांपैकी कोणाला त्यांचं मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी यावं कृपया. आजचा हा क्षण त्यांच्यासाठी फार विशेष महत्त्वाचा आहे. त्यांच्या भावना त्यांनी इथे व्यक्त करायची इच्छा जर व्यक्त केली तर आपण त्यांना इथं संधी देऊया. नामदेव कसे वाकसे, नामदेव वाकसे आपल्याकडे एक लाभार्थी आलेले आहेत. सारा सीझनमध्ये त्यांना इथं घरकुल लागलेलं आहे. कृपया मंचाच्या डाव्या बाजूला त्यांनी ओळख पटवण्याचा कार्यक्रम करावा, म्हणजे मला इथं त्यांचं नाव घोषित करायला सुलभ होईल. त्यांनी मंचावर जावं आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना आपण सन्मान करणार आहोत. लाभार्थ्यांनी त्यांचं नाव आणि योजनेचं नाव पण लगेच सांगायचं आहे. %20 योजनेमधील दुसरे लाभार्थी आणि म्हाडाचे कर्मचारी आहेत अतुल मुंडे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर जावं. हे स्वतः म्हाडाचे अधिकारी कर्मचारी आहेत. यांनाही या सोडतीचा लाभ मिळालेला आहे. लवकर लवकर सगळ्यांनी यायचं आहे. रवींद्र पेटकुले हे दुसरे लाभार्थी आहेत. %20 सर्वसमावेशक योजनेमध्ये रवींद्र पेटकुले हे दुसरे लाभार्थी आहेत जे विजेते ठरलेले आहेत. हे पण म्हाडाचे कर्मचारी आहेत. पुढील लाभार्थ्यांनी लवकर यायचं समोर, त्यांचं नाव सांगायचं. पुढील लाभार्थी शेजवळ म्हणून पत्रकार आहेत. त्यांनाही विनंती त्यांनी मंचावर यावं. शेजवळ शेजवळ म्हणून हे पत्रकार आहेत. त्यांना आपण चावी वाटपाचा कार्यक्रम करतोय. यांना सोडतीमध्ये जे घर लागलं होतं, पत्रकारांसाठीची जी योजना होती त्यामध्ये हे लाभार्थी आहेत आणि आज आपण प्रत्यक्ष त्यांना त्यांच्या घराची चावी आपण इथं देतोय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते. पुढील लाभार्थी कुणाल भोईटे, जर्नलिस्ट कोटा म्हणजे पत्रकार बंधूंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वप्नातलं घर मिळालं आणि आज ते इथं बहुतेक सपत्नीक आलेले आहेत. खरंच आई, माफ करा, आईसोबत आलेले आहेत. आई आता स्वतः डोळ्यांनी पाहते की मुलाला त्याच्या स्वप्नातलं घर मिळालंय. खूप आनंदाचा क्षण, खूप गौरवाचा क्षण. त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू दिसत आहेत. खरंच तुमचं मनापासून अभिनंदन. आज तुमच्या स्वप्नांना आम्ही बळ देऊ शकलो आणि वास्तवात आणू शकलो याबद्दल खरंच. पत्रकार विनंती सगळे सांगतात की आता लग्न होणार आहे आणि त्या अगोदर घर झालेलं आहे. मित्रा खूप खूप अभिनंदन. मनोगत व्यक्त केलं तर आनंद होईल. आदरणीय विचारमंच आणि विचारमंचावर उपस्थित सर्वच आदरणीय, खरं तर
घर व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते. मुंबई जी सारख्या बजबजपुरीमध्ये आपलं एक स्वतःचं घर असावं, ज्या घरामध्ये संपूर्ण कुटुंब आनंदानं बागडावं, खेळावं असं प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हाडाने आज माझी ती इच्छा पूर्ण केली आहे. सर गेली 18 वर्ष भाड्याच्या घरामध्ये राहतोय आणि 18 वर्षानंतर स्वतःचं घर झालेलं आहे. म्हणजे अशी प्रत्येकाची स्वप्न म्हाडाने इथून पुढेही पूर्ण करावीत अशी इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, आमचे खासदार नरेशजी म्हस्के साहेब आणि सर्वच म्हाडाचे अधिकारी, माझे बातमीतला ब पासून बातमीतल्या मीपर्यंत सर्व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व पत्रकार गुरुवर्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांचेच आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय बोलकी प्रतिक्रिया होती. यानंतरचे पत्रकारच आहेत आणखी वसंत चव्हाण. पत्रकारांसाठीची जी योजना होती त्यामध्ये त्यांना घरकुल मिळालेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. यानंतर शंकर पांडुरंग आव्हाड यांनी तयार राहायचे. त्यांच्या वडिलांच्या नावे घर मिळालेलं आहे, पण ते इथं उपस्थित नसल्यामुळं आपण त्यांच्या मुलाला आपण इथं संधी देतोय. 20% सर्वसमावेशक योजनेमध्ये त्यांना घरकुल मिळालेलं आहे. तर सतीश तांबे म्हणून आपले पुढचे पुढारीचे पत्रकार बंधू आहेत, त्यांना चावी वाटपासाठी आपण इथं आमंत्रित केलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पत्रकारांसाठी जी आपण योजना केली होती त्या योजनेमध्ये यांना घरकुल मिळालेलं आहे. त्याची चावी वाटप आज आपण इथं करण्यासाठी, त्यांना इथं सन्मान देण्यासाठी इथं आपण बोलवलेलं आहे. साक्षात घराची चावी उपमुख्यमंत्री महोदय तथा गृहनिर्माण मंत्री महोदयांच्या हस्ते स्वीकारताना पत्रकार बंधू जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. यानंतरचे लाभार्थी ज्यांची ओळख पटलेली असेल, ज्यांना SMS आला असेल, त्यांनी इथं यावं. सुखदेव धनाजी आरके हे एक्स आर्मी ऑफिसर आहेत. त्यांच्या भाच्याला इथं घर लागलेलं आहे. इथं ते आलेले आहेत. या या हा सोहळा आपल्या डोळ्यासमोर पार पडला. प्रत्यक्षात आपल्याला इथं घर लागलं आणि गृहनिर्माण मंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आपल्याला ती सोडत मिळाली आणि त्याचा सन्मान पण करण्यात आला. यापेक्षा आणखी एखाद्या सामान्य माणसाला आणखी काय हवं असतं. मनोगत व्यक्त करण्यासाठी कुणी इच्छुक असेल तर त्यांनी कृपया इथं मनोगत व्यक्त करायचं आहे. पितळे म्हणून पत्रकार बंधू आहेत, त्यांनी मंचावर यावं. लवकर यावं कृपया, वेळ अत्यंत कमी आहे. पितळे म्हणून ठाण्यातल्या पत्रकारांसाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मागणी केली होती आणि ठाण्यातल्या जवळजवळ 56 घरांपैकी 40 लोकांच्याच लॉटरीमध्ये नावं आहेत आणि सर्वात